50 कोटी द्या, हे 15 कोटी खर्च झाले नाहीयेत, परंतु या वर्षी मी 50 कोटी खर्च करून दाखवेन आणि असे चांगल्या पद्धतीने चांगल्या कामांवरती खर्च करू. पुढच्या वर्षी 250 कोटी तुम्ही आम्हाला समोर ना द्या, हे चांगलं काम आम्ही तिथे करून दाखवू. कारण शेवटी आज कसं आहे, मागील काही वर्षांमध्ये हे जे खातं आहे ते कोकणातल्या मंत्र्यांकडे नव्हतं. पर्यटन मंत्रीपद देखील अनेक वर्ष हे कोकणामध्ये आलं नाही. आज सन्माननीय शंभूराज देसाईंकडे आहे, भरत शेठ असतील, शेखर निकमजी असतील, मी स्वतः असेल, आम्ही त्यांना विनंती केली आहे की आपण कोकणामध्ये एकदा या. ते काय कोकणापासून लांब नाहीत, ते साताऱ्यामध्येच आहेत. साताऱ्याच्या पायथ्याशी आपलं कोकण आहे, मध्ये फक्त सह्याद्री आहे, आणि म्हणून त्यांना देखील कोकणाची कल्पना आहे. परंतु नक्की आमची गरज काय आहे ते गरज ओळखून तुम्ही आम्हाला निधी उपलब्ध करून द्या, अशी आमची मागणी आहे. बीचेसवरती येणारा तिथे पर्यटकांना सुविधा उपलब्ध नसतात, ते फक्त जे होमस्टे आहेत त्या होमस्टेवरती ते डिपेंड आहेत. एक साधं टॉयलेट देखील नसतो, साधं चेंजिंग रूम देखील नसतं. म्हणून या सगळ्या फॅसिलिटीज उभ्या केल्या पाहिजे, तरच कोकण मोठं होईल. आज पर्यटक येत आहेत, पण पर्यटकांसाठी सुविधा उपलब्ध नाही आहेत. पर्यटक आला, आत्ताचा जो पर्यटक येतो तो फक्त मासे खायला येतो आणि तो फक्त समुद्र बघायला येतो. तिसरं कारणच आपल्या पर्यटकांकडे नाही, बरोबर की नाही? माझं तरी मत आहे, आमच्या कोकणामध्ये येणारा पर्यटक हा कमीत कमी 4 दिवस तिथे थांबला पाहिजे. दापोलीत आला, दापोलीत 4 दिवस थांबला पाहिजे. महाडला गेला, महाडमध्ये 4 दिवस थांबला पाहिजे. त्यासाठी जे आपली काही पर्यटन स्थळं आहेत त्या पर्यटन स्थळाचा एक डीपीआर तयार करावा, अशी मी मागणी पर्यटन मंत्र्यांकडे मी केलेली आहे. डीपीआर म्हणजे काय, आपण एक मॅपिंग आपण केलं पाहिजे की कुठली स्थळं आपण डेव्हलप, सगळी स्थळं आपण एकत्र डेव्हलप करूच शकणार नाही. मग आपण टप्प्याटप्प्याने गेलं पाहिजे. उदाहरणार्थ समजा दापोली तालुक्यामध्ये आमच्याकडे गरम पाण्याचं कुंड आहे, गेले हजारो वर्षापासून ते गरम पाण्याचं कुंड आहे. त्या ठिकाणी अतिशय दुरावस्था, अशी काही जी आमच्याकडे जी काही पर्यटन स्थळं आहेत ती डेव्हलप केली पाहिजे, त्यासाठी निधी उपलब्ध केला पाहिजे. आणि आता आमच्याकडे कोकणामधलं म्हणजे कोकणामध्ये जे काही आपलं कृषी विद्यापीठ आहे, अशा काही डेव्हलपमेंट कृषी विद्यापीठाने केला की तिथे देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ शकतात. अशा सगळ्या अनेक उपलब्धी आहेत. मी ह्या विषयावरती 1 तासभर बोलू शकतो, परंतु आज ह्या ग्लोबल कोकणच्या माध्यमातून ह्या सगळ्या विषयांना आपण हात घालण्यासाठी आपण जे प्रतिष्ठानाची स्थापना केली आहे. नक्कीच आज आपल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 3 जिल्हे मिळून आपल्या कोकणाला 4 मंत्रिपद मिळालेले आहेत. 3 कॅबिनेट आहे आणि 1 राज्य मंत्रिपद आहे. या मंत्रिपदाच्या मार्फत आपल्या कोकणाच्या विकासाला चालना देण्याची गरज आहे, ती नक्कीच आम्ही करू. आणि यासाठी संजयजी आपली नक्कीच आम्ही सहकार्य घेऊ. किशोरजी आपलं देखील काम प्रचंड मोठं आहे, मला ते पूर्णपणे कल्पना आहे. आपलं नक्कीच ज्या ज्या सूचना असेल त्या आम्ही सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमच्या कोकणाचा कायापालट हा झाला पाहिजे, यासाठी नक्कीच आम्ही काम करू. अर्थातच आपल्या कोकणाला एक वेगळी समृद्धी लाभलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं, स्वराज्याची राजधानी रायगड, ते म्हणजे आपले बरेचसे इथे आहेतच, ते त्याच्यावरती बोलतीलच. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान कोणी विसरू शकणार नाही. आणि छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी पकडलं गेलं ती संगमेश्वरची जागा, त्या ठिकाणी मी काही दिवसांपूर्वी मी स्वतः भेट दिली होती. आपल्या छावा चित्रपटामध्ये देखील जो शेवटचा सीन आहे तीच जागा संगमेश्वर मधली सरदेसाई वाडा, आणि त्या वाड्याला मी स्वतः भेट दिली होती. काही तांत्रिक अडचणी होत्या, परंतु मला विश्वास आहे पुढच्या काही दिवसातच त्या सगळ्या तांत्रिक अडचणी आपण सोडवत आहोत. आणि जवळपास जिथे वाडा आहे त्याच ठिकाणी 2.5 एकरच्या जागेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य दिव्य स्मारक आपण तिथे करतोय. कालच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची घोषणा देखील सभागृहामध्ये केलेली आहे. आपले पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेबांनी देखील आम्हाला तिथे आश्वासन दिलेलं आहे की लागेल तेवढा निधी आपण त्याला उपलब्ध करून देऊ. जे सरदेसाई आहेत त्यांची जागा विकत घेण्याकरता 4-5 पट निधी देऊ, पण ती जागा शासन कोणावरती अन्याय न करता तिथे विकत घेईल, खरेदी करेल आणि तिथे आपण स्मारक उभं करू. सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांच्या आदेशानेच शेवटी मी तिथे जागेची पाहणी करायला गेलो होतो. आणि अशा सगळ्या ज्या आपल्या कोकणामध्ये असलेल्या प्रमुख जागा आहेत त्यांचा विकास हा नक्कीच आपण येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. आणि त्यासाठी नक्कीच आपल्या असलेल्या आपल्या प्रतिष्ठानाची आम्ही मदत घेऊ. आज ग्लोबल कोकणच्या मार्फत बचत गटांना आपण जी ताकद देतोय ती देखील महत्त्वाची आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की ग्रामविकास खात्याच्या अंडरच उमेद अभियान येतं, आणि हे उमेद अभियान इतकं महत्त्वाचं आहे की मागील 5 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये या उमेद अभियानाच्यामुळे
महिला ज्या व्यवसाय करत नव्हत्या त्या व्यवसाय करण्यासाठी घरामधून बाहेर पडायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. म्हणून या उमेद अभियानासोबत देखील आपल्या ग्लोबल कोकणला नक्कीच आपण जोडू आणि असे आपण ज्यावेळेला कार्यक्रम किंवा असे आपण ज्या प्रदर्शन आपण ज्या भरवतो तर नक्कीच शासनामार्फत जी काही मदत करते ती मदत आम्ही करू. एकंदरीत आपल्या या उपक्रमाला मी मनपूर्वक माझ्या मनापासून मी शुभेच्छा देतो. काही दिवसांपूर्वी खरं तर आपण ह्या कार्यक्रमात मला निमंत्रण दिलं, परंतु आपली प्रसिद्धी इतकी चांगली आहे, फुटफॉल तर येणारच आहे. म्हणजे आपण जे म्हटलात की बाबा येत्या रविवारी 2-2.5 किलोमीटर लाईन असेल करायची, ती 4-5 किलोमीटर पर्यंत पण जाईल. काही दिवसांपूर्वी मी आता घरी असताना आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी चर्चा चालू होती, त्याला माझी आई मला म्हटली आणि माझी पत्नी मला म्हटली की अरे ते ग्लोबल कोकण तिथे एक चांगलं प्रदर्शनी भरणार आहे, जरा तिथे सांग ना, आम्हाला तिकडे जायचं आहे. म्हणजे कुठलाही प्रसिद्धी म्हणजे कुठल्याही जास्त पद्धतीने आपल्या माउथ पब्लिसिटी किंवा अन्य कुठली पब्लिसिटी न करता माउथ पब्लिसिटीने आपल्या ग्लोबल कोकणची प्रसिद्धी चांगली मुंबईमध्ये होते, ही चांगली गोष्ट आहे. कारण शेवटी फुटफॉल आला, इथे लोक आली तरच ह्याला जास्त अजून भविष्यामध्ये वाव मिळेल. म्हणून नक्कीच आपल्या ह्या उपक्रमाला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि